Hello everyone, welcome to Gnandip Academy. Whole of the world is rapidly adopting to artificial intelligence. आणि मग या आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी खूप सारे कंपोनंट्स रिक्वायर्ड आहे. काही सेमीकंडक्टर्स असतील, चिप्स असतील, टेक्नॉलॉजी असेल, मॅन पॉवर, एनर्जी, सो ऑन अँड सो फोर्थ. आणि आपण मागच्या काही दिवसांमध्ये हे बघितलं की चायनासारखी एक डॉमिनंट कंट्री जी आहे, दॅट पर्टिक्युलर कंट्री इज ट्राइंग टू प्रिव्हेंट द वर्ल्ड हॅव्हिंग ऍक्सेस टू ऑल ऑफ दिस थिंग. सिंपल एक्झाम्पल की जितकेही क्रिटिकल मिनरल्स आहे त्या क्रिटिकल मिनरल्सच्या प्रोडक्शनवर जर कोणाची मक्तेदारी असेल, जर कोणाचा डॉमिनन्स असेल, सो दॅट इज चायना, राईट. आणि मग याच सगळ्या डॉमिनन्स मधनं, याच सगळ्या प्रॉब्लेम्स मधनं एक नवीन इनिशिएटिव्ह युएसने सुरू केला होता 2025च्या एंडला. आणि तोच इनिशिएटिव्ह आता इंडियाने सुद्धा जॉईन केलेला आहे आणि इनिशिएटिव्ह आहे दॅट इज पॅक्स सिलिका. सो लेट अस सी की हा पॅक्स सिलिका इनिशिएटिव्ह एक्झॅक्टली काय आहे आणि इंडियासाठी आणि ओव्हरऑल वर्ल्डसाठी याचं इम्पॉर्टन्स काय. सो फर्स्ट अँड फॉरमोस्ट वेन इट कम्स टू पॅक्स सिलिका, तर हे ऑलरेडी न्यूजमध्ये आलेलं आहे म्हणून आपण हे पर्टिक्युलर टॉपिक जो आहे तो डिस्कस करतोय. सो वी आर ट्राइंग टू क्रिएट अ स्टेबल कोऑपरेटिव्ह ग्लोबल टेक्नॉलॉजी ऑर्डर दॅट इज पॅक्स सिलिका, राईट. सो डिफिनेशन सुद्धा आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा की हा इनिशिएटिव्ह एक्झॅक्टली कसा डिफाईन केला जाऊ शकतो. सो इट इज अ युएस लेड मल्टीलॅटरल इनिशिएटिव्ह launched in December 2025 to secure trusted supply chains for the full technology stack. हा फुल टेक्नॉलॉजी स्टॅकचा अर्थ काय झाला, तर फुल टेक्नॉलॉजी स्टॅक इज नथिंग बट की आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये जर आपल्याला मूव्ह करायचं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सला जर आपल्याला अडॅप्ट करायचं आहे, तर काय काय आपल्याला रिक्वायर्ड असेल, राईट. तर त्या सगळ्या गोष्टी कशा असल्या पाहिजे, कुठून तरी ट्रस्टेड आणि सिक्युअर्ड सप्लाय मधून आल्या पाहिजे. कारण की करंटली हा जो काही सप्लाय होतोय त्या सप्लायचा एक डॉमिनंट प्लेअर आहे चायना, अँड दॅट इज सर्टनली नॉट सिक्युअर, नीदर ट्रस्टेड. तर म्हणून युएसने हा इनिशिएटिव्ह आणलाय डिसेंबर 2025 मध्ये टू मेक शुअर की जी काही रिक्वायरमेंट असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या अडॅप्शनसाठी ती सगळीच्या सगळी रिक्वायरमेंट सेफली, सिक्युअरली, ट्रस्टेड वेने फुलफिल होते. ठीक आहे. नाउ या ठिकाणी एक खूप इंटरेस्टिंग लाईन सुद्धा दिलेली आहे, ही सुद्धा लक्षात ठेवा. कुठे ना कुठे तुमच्या आन्सर्स मध्ये हा एक पर्टिक्युलर स्टेटमेंट तुम्ही कोट करू शकता की पॅक्स सिलिका इनिशिएटिव्ह द्वारे आपण एका शिफ्ट कडे जातोय. द शिफ्ट इज एफिशियंट मार्केट टू सिक्युअर मार्केट. ठीक आहे. व्हॉट डू वी मीन एफिशियंट मार्केट टू सिक्युअर मार्केट. समजा मी तुम्हाला म्हटलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स साठी लागणारे जे काही कंपोनेंट्स आहेत ते तुम्ही आज प्रोक्युअर करताय, तर यू विल थिंक की लेट अस गो फॉर अ व्हेरी एफिशियंट वे ऑफ प्रोक्युअरिंग, की कमीत कमी किमतीमध्ये आपल्याला ते कंपोनेंट्स मिळाले पाहिजे, ती टेक्नॉलॉजी मिळाली पाहिजे, देन वी गो टू चायना. नाउ प्रॉब्लेम विथ गोइंग टू चायना इज की चायनाचा त्या पर्टिक्युलर पार्टमध्ये डॉमिनन्स आहे. व्हॉट चायना इज सेलिंग यू, इज इट रिअली सिक्युअर, आपल्याला नाही माहिती. कॅन वी रिअली ट्रस्ट चायना? इंडिया ऍब्सोल्युटली नॉट, राईट. आणि मग त्या ठिकाणी युएस हा इनिशिएटिव्ह घेत आहे आणि ग्लोबल प्लेयर्सला याच्यामध्ये घेऊन येत आहे जस्ट टू मेक सिक्युअर मार्केट्स, राईट. सो आपण एफिशियन्सीकडे जाताना सिक्युरिटी विसरता कामा नये आणि म्हणून पॅक्स सिलिका इनिशिएटिव्ह जो आहे हा अत्यंत महत्वाचा आहे. आता या ठिकाणी फुल टेक्नॉलॉजी स्टॅक म्हणून टर्म यूज केली गेली होती. तर या पूर्ण आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये व्हॉट इज द फुल टेक्नॉलॉजी स्टॅक, कशा कशाची रिक्वायरमेंट आहे ती लक्षात घ्या. सगळ्यात पहिले लागतील क्रिटिकल मिनरल्स. सेमीकंडक्टर सारखे मिनरल्स या ठिकाणी खूप जास्त आवश्यक आहे. त्यानंतर त्यांची मॅन्युफॅक्चरिंग खूप महत्वाची आहे, कारण की या सेमीकंडक्टर्सना मॅन्युफॅक्चर करणं इज नॉट अ चाइल्ड्स प्ले. खूप क्रिटिकल टेक्नॉलॉजीज त्या ठिकाणी इन्व्हॉल्ड असतात. नेदरलँडची एक कंपनी आहे, त्या फक्त कंपनीजवळ चिप्स बनवायची मशीन आहे, राईट. तर ती मॅन्युफॅक्चरिंग सुद्धा खूप महत्वाची असणार आहे. त्याच्यानंतर डेटा इन्फ्रास्ट्रक्चर, कारण की खूप सारा डेटा याच्यामध्ये स्टोअर होतो, डेटा कन्झ्युम केला जातो, वापरला जातो, आउटपुट दिलं जातं. आणि त्या पूर्ण टेक्नॉलॉजीच्या मागे असलेले मॉडेल्स, जे काही प्रोग्राम्स असतील, एआय मॉडेल्स आपण त्याला म्हणतो, जसं की एक वर्ड तुम्ही वाचला असेल LLM, लार्ज लँग्वेज मॉडेल, जो ज्याच्या जो सगळी माहिती आहे तो माहिती प्रोसेस करतो आणि त्याच्यानुसार तुम्हाला उत्तर देतो. सो दॅट इज मॉडेल. माहिती कुठे स्टोअर करतो, डेटा इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये स्टोअर करतो. हे सगळं प्रोसेसिंग करायला काय लागतं, आपल्याला हार्डवेअर लागतं. आणि हे हार्डवेअर बनवायला आपल्याला काय लागतं, तर क्रिटिकल मिनरल्स लागतात, राईट. आणि ऑल ऑफ दिस विल बी एआयचा स्टॅक. आणि हा पूर्ण एआयचा स्टॅक जो असेल त्याचे जितकेही पार्ट्स आहेत, जितकेही कंपोनेंट, ते सगळे एन्श्योर करायसाठी, सिक्युअरली अवेलेबल करायसाठी पॅक्स सिलिका इनिशिएटिव्ह जो आहे तो घेतला गेलाय. नाउ व्हॉट आर द प्रॉब्लेम्स. ऑलरेडी आपण प्रॉब्लेम सांगितलेले आहे याच्यामध्ये की चायना एक मेजर प्लेअर आहे आणि त्याच्यामधनं सगळ्यात मोठा थ्रेट येतोय. आणि म्हणून मग हे पॅक्स सिलिका नेटवर्क जे आहे ते आपल्याला तयार होताना दिसतं. कोण कोण मेंबर्स आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तर वी हॅव युनायटेड स्टेट्स, युनायटेड किंगडम,
मोस्ट इम्पॉर्टंटली काही गल्फ कंट्रीज सुद्धा याला जॉईन करत आहेत. इंडिया इज जॉईनिंग, ऑस्ट्रेलिया इज मेंबर, सो इज जपान, सो ऑन अँड सो फोर्थ. तर मी नोट्समध्ये एक लिस्ट ठेवील, त्याच्यामधनं बघून घ्या की कोणकोणत्या कंट्रीज याच्या मेंबर्स आहेत. प्रत्येक कंट्रीचा आपला एक रोल आहे आणि या ठिकाणी तुम्हाला त्या कंट्रीच्या रोलवर कुठे ना कुठे युपीएससी प्रिलिम्स मध्ये प्रश्न विचारू शकते. नाउ सगळ्यात पहिले जर तुम्ही युएस आणि जपान सारख्या कंट्रीजचा रोल बघितला तर टेक्नॉलॉजी लिडरशिप आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट हे त्यांचं खूप महत्वाचं काम आहे. जे काही तुम्ही लार्ज लँग्वेज मॉडेल्स बघताय, LLM बघताय, जेमिनाय असेल, चॅट जीपीटी असेल, क्लॉड असेल, ऑल ऑफ देम कुठे ना कुठे डेव्हलप होताना तुम्हाला दिसतील. दॅट इज इन युएस, राईट. हार्डली तुम्हाला कुठल्या डेव्हलपिंग कंट्रीमध्ये अशा प्रकारचे मॉडेल्स डेव्हलप होताना दिसते. तर रिसर्च अँड डेव्हलपमेंट आणि टेक्नॉलॉजी लिडरशिप जी आहे ती युएस आणि जपानकडनं आपल्याला मिळते. त्याच्यानंतर जे काही मॅन्युफॅक्चरिंग आहे, फॅब्रिकेशन असेल चिपसेट्सचं, ते कुठे ना कुठे कोरिया असेल, सिंगापूर असेल, तायवान यांच्याकडनं येतं. AI सॉफ्टवेअर्स आणि सायबर डिफेन्स मेकॅनिझम इस्रायलकडनं खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला डेव्हलप होताना दिसते. मोर ओव्हर ऍडव्हान्स लिथोग्राफी नेदरलँड देतं. ऍडव्हान्स लिथोग्राफी नेदरलँड देतं म्हणजे काय, तर जी चिपसेट बनवायसाठीची मशीन लागते, ASML म्हणून एक कंपनी आहे, त्याच कंपनी जो ती चिपसेट बनवायची मशीन आहे, तर ती फक्त आणि फक्त नेदरलँड जवळ आहे. आणि म्हणून नेदरलँडचा रोल याच्यामध्ये अत्यंत महत्वाचा आहे. जे काही मिनरल्स आपल्याला रिक्वायर्ड आहे ते मिनरल्स कुठे येत आहेत, ऑस्ट्रेलियामधनं तुम्हाला हे मिनरल्स येताना दिसतील. गल्फचा रोल मी सांगितला. गल्फचा रोल काय इम्पॉर्टंट आहे, गल्फचा रोल यासाठी इम्पॉर्टंट आहे, तुम्ही कुठेतरी वाचलं असेल की कुठेतरी 100 वर्ड जर चॅट जीपीटी प्रोड्यूस करते तर त्याच्या मागे 1 लिटर पाणी वाया जाते किंवा 1 लिटर पाणी वापरलं जातं. तर जेव्हा हे कम्प्युटर सॉफ्टवेअर्स वापरले जातात, ज्या हार्डवेअरमध्ये ही सगळी प्रोसेसिंग होते, अ लॉट ऑफ एनर्जी इज रिक्वायर्ड. ठीक आहे, एनर्जी कन्झम्पशन खूप जास्त असेल आणि जर एनर्जी कन्झम्पशन असेल तर तुम्हाला एनर्जी सप्लायर सुद्धा लागते. तर हु इज गोइंग टू सप्लाय यू एनर्जी? जे काही गल्फ कंट्रीज आहेत त्यातले काही मेंबर्स आपल्याला या ठिकाणी एनर्जी सप्लाय करणार आहे. ऍट द सेम टाइम गल्फ कंट्रीज जे आहे, गल्फ कंट्रीचा एक इंटरेस्टिंग आणि इम्पॉर्टंट रोल तुम्हाला येणाऱ्या काही दिवसांमध्ये दिसेल. ऑल ऑफ दिस गल्फ कंट्रीज त्यांचा जो आहे पेट्रो डॉलर, कारण की पेट्रोलियम प्रॉडक्ट विकून जो काही पैसा त्यांनी कमवलेला आहे तो खूप सारे कॅपिटल इन्व्हेस्टमेंटसाठी त्यांच्याजवळ अवेलेबल आहे. आणि समजा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या डेव्हलपमेंटसाठी काही इन्व्हेस्टमेंट करायला लागत असेल तर या गल्फच्या कंट्रीज जे आहे दे कॅन बी व्हेरी क्रिटिकल, व्हेरी क्रुशियल फॉर ऑल दॅट इन्व्हेस्टमेंट. ऑलरेडी खूप सारे डेटा सेंटर्स, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट तुम्हाला गल्फ कंट्रीजमध्ये होताना दिसतं. अगेन ज्या टेक्नॉलॉजी कंपनीज आहेत त्या टेक्नॉलॉजी कंपनीजमध्ये सुद्धा गल्फ कंट्रीजच्या खूप साऱ्या तुम्हाला इन्व्हेस्टमेंट आढळतील. तर या पद्धतीने ही पॅक्स सिलिकाची इकोसिस्टम आपल्याला दिसून येते. तर मग इंडियाचा रोल काय आहे? सो इंडियाचा रोल या ठिकाणी डिफाईन करण्यासाठी आय कॅन सिम्पली रिकॉल IT रिव्होल्यूशन. जर तुम्ही ते IT किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिव्होल्यूशन बघितलं असेल, इंडियाने त्यासाठी लागणारा मॅन पॉवर प्रोव्हाइड केला. इंडियाजवळ हार्ड इन्फ्रास्ट्रक्चर ऑलरेडी आहे, खूप सारे डेटा सेंटर्स आहे, खूप सारे असं ह्युमन रिसोर्स आपल्या जवळ आहे ज्याला या पूर्ण टेक्नॉलॉजी समजतात. त्या टेक्नॉलॉजी जनरल पब्लिक, जनरल यूज साठी कशा वापरल्या जाऊ शकतात याची डेव्हलपमेंट इंडिया खूप मोठ्या प्रमाणात करू शकते. अँड दॅट इज वाय इंडिया इज अ व्हेरी क्रुशियल मेंबर फॉर धिस रिव्होल्यूशन. आणि म्हणून इंडियाने सुद्धा हे पॅक्स सिलिका इनिशिएटिव्ह जे आहे तो पॅक्स सिलिका इनिशिएटिव्ह जॉईन केलेला आहे. सो याचे 2 वे ऍडव्हान्टेजेस इंडियाजवळ नेहमी असतील. व्हॉट डू आय मीन वेन आय से 2 वे ऍडव्हान्टेज? सो ही जी काही टेक्नॉलॉजी आहे, टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्यासाठी खूप इन्व्हेस्टमेंट लागते. सो डू वी रिअली हॅव दॅट मच ऑफ मनी? ऍब्सोल्युटली नॉट. कारण की आपले जे सोशल नीड्स आहे, सोशल नीड्स मध्ये आपल्याला खूप सारा इन्व्हेस्टमेंट करायला लागतं. तर मग जेव्हा आपण अशा प्रकारचा इनिशिएटिव्ह जॉईन करतोय तर निश्चितच ग्लोबल लेवलला या एआयच्या फील्डमध्ये जी काही डेव्हलपमेंट असेल ती आपल्याला ऍक्सेसिबल असेल. पण मग हे जे ग्लोबल प्लेयर्स आहेत त्यांची सुद्धा काही रिक्वायरमेंट असेल. दे विल रिक्वायर सम हार्ड इन्फ्रास्ट्रक्चर, दे विल रिक्वायर सम मॅन पॉवर, त्याचं इम्प्लिमेंटेशन, युटिलायझेशन हे सुद्धा करायला लागेल. म्हणजे आता एआय नेसेंट स्टेजला आहे. येणाऱ्या 5 वर्षामध्ये आपल्याला क्लॅरिटी येईल की एक्झॅक्टली तुमच्या डे टू डे लाईफमध्ये एआय कसं इंटिग्रेट होतं आणि ते इंटिग्रेट कोणाला करायला लागेल. सम ह्युमन्स विल वर्क ऑन दॅट, सम मॅन पॉवर विल बी रिक्वायर्ड फॉर दॅट. आणि ते जे काही काम असेल ते इंडिया करू शकतं कारण की ऑलरेडी इंडियाजवळ हा जो IT लेबर आहे किंवा IT वर्कफोर्स आहे तो तितका कॉम्पिटंट आणि क्वालिटी वर्कफोर्स अवेलेबल आहे. तर हा वर्कफोर्स थ्रू आउट दी ग्लोब युटिलाइज होऊ शकतो आणि होल ऑफ दिस ग्लोब कॅन मूव्ह टुवर्ड्स AI रिव्होल्यूशन और AI अडॅप्शन, राईट. तर म्हणून इंडियाचा रोल या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. नाउ वेअर कम्स चायना. सो चायनाला एका पद्धतीने ब्लॉकेड करायचा सुद्धा हा प्रयत्न म्हटला जातो कारण की ऍज इंडिया ऑन बोर्ड्स हिअर, तर चायनासारखी कंट्री जी आहे, मग चायनासारख्या कंट्रीजवर खूप लिमिटेड ऑप्शन्स आहेत कारण की जोपर्यंत चायना याचा पार्ट नाही आहे तर बेस्ट ऑफ द टेक्नॉलॉजी जी काही डेव्हलप केली जाते ती चायनाला तितकीशी ऍक्सेसिबल नाहीये. दो चायना इज ऑल्सो डेव्हलपिंग
बट ग्लोबल लेवलची जी डेव्हलपमेंट आहे इट इज फार मोर सुपिरियर आणि कुठेतरी चायना यातनं ब्लॉकेट होताना दिसतंय. ऍट द सेम टाइम ही भीती होती की चायनाजवळ जो मिनरलचा सप्लाय आहे तो आपल्याला मिळणार नाही, पण ऑस्ट्रेलिया सारख्या काही कंट्रीज जेव्हा इथे ऑनबोर्ड करतात दे एन्श्युअर की जे काही सेमी कंडक्टर्स किंवा रॉ मटेरियलचा सप्लाय दॅट इज इन आवर हँड्स, राईट. तर अशा प्रकारे हे एआयचं जे काही रिक्वायरमेंट आहे त्याला सगळ्या बाजूने सिक्युअर करण्यासाठीचा हा इनिशिएटिव्ह आहे दॅट इज पॅक्स सिलिका. सो याच्यावर प्रिलिम्स मध्ये सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ऍट द सेम टाइम मेन्स मध्ये सुद्धा इंडियाचा रोल विचारला जाऊ शकतो किंवा अशा प्रकारच्या इनिशिएटिव्हचा या ठिकाणी मेन्शनिंग केला जाऊ शकतो. तुमच्या उत्तरांमध्ये हा सगळा कंटेंट असणं अपेक्षित आहे. तर अशाच डेली अपडेट सोबत आपण येत राहू. थँक्यू एव्हरीवन. विल सी यू अगेन.